नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आधी पाहिलं होतं की कोणतंही जरी मटेरियल घेतलं आपण तरी त्याचं टेम्परेचर जर बदललं तर त्याची रेजिस्टिव्हिटी बदलते आणि फायनली त्याचा रेजिस्टन्स बदलतो। काय म्हटलं मित्रांनो, कोणतंही जरी तुम्ही मटेरियल घेतलं, मग ते कंडक्टर असो किंवा सेमीकंडक्टर किंवा इन्सुलेटर, त्याचं जर टेम्परेचर बदललं त्या कंडक्टरचं किंवा सेमीकंडक्टरचं किंवा इन्सुलेटरचं, तर त्याचा रेजिस्टन्स बदलतो। तर तीच कन्सेप्ट आपण इथं बघणार आहे की तो रेजिस्टन्स कसा बदलतो आणि किती बदलतो। तर याच कन्सेप्टला आपण म्हणतो टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स। तर त्याची डेफिनेशन बघा मित्रांनो, आपण इथं डेफिनेशन काय लिहिली आहे, टेम्परेचर वाढल्यामुळे प्रति ओहम प्रति डिग्री सेल्सिअसने रेजिस्टन्समध्ये झालेली वाढ। तर बघा मित्रांनो, मी काय म्हटलं होतं की टेम्परेचर बदललं की त्या मटेरियलचा रेजिस्टन्स बदलतो। तर तो रेजिस्टन्स प्रति ओहम प्रति डिग्री सेल्सिअसला कितीने वाढतो यालाच म्हणतात त्याचा रेजिस्टन्सचा टेम्परेचर कोइफिशियंट। तर काय म्हटलं आहे मित्रांनो, रेजिस्टन्सचा टेम्परेचर कोइफिशियंट। मग आपण यालाच इथं मी लिहिलं आहे इंग्लिशमध्ये इंक्रीज इन रेजिस्टन्स पर ओहम पर डिग्री सेल्सिअस। प्रति ओहम प्रति डिग्री सेल्सिअसला रेजिस्टन्स कितीने वाढला, मग ते मटेरियल कोणता असो मित्रांनो, कंडक्टर असो किंवा इन्सुलेटर असो किंवा सेमीकंडक्टर असो। तर यालाच आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, आपण मराठीत बघितलं मित्रांनो, इंग्लिशमध्ये आता मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये यालाच लिहायचं आहे इंक्रीज इन रेजिस्टन्स। इंक्रीज इन रेजिस्टन्स म्हणजे काय, सुरुवातीला समजा रेजिस्टन्स होता 10 ओहम, नंतर तो किती झाला 12 झाला। समजा टेम्परेचर वाढल्यामुळं, समजा टेम्परेचर वाढलं 4 डिग्रीनं टेम्परेचर वाढलं त्यामुळे तो 12 झाला। तर 12 वजा 10 म्हणजे तो जो टेम्परेचर डिफरन्स आहे त्याला आपण डेल्टा आर म्हणतो, तो वरती घ्यायचा। पहिले किती होता रेजिस्टन्स 10 होता, 10 तर तो खाली घ्यायचा म्हणजे 10 ओहमच्या प्रति किती वाढला 2, म्हणजे इथं काय येईल डेल्टा आर अपॉन आर, त्याला काय येईल प्रति डिग्री सेल्सिअस म्हणजे डिवायडेड बाय डेल्टा टी। डेल्टा टी म्हणजे किती, मी काय म्हटलं मित्रांनो, 10 वरून जर 12 वर तो गेला, 10 ओहमवरून 12 ओहमवर गेला आणि टेम्परेचर समजा सुरुवातीला 20 डिग्री सेल्सिअस होतं तर 24 डिग्री सेल्सिअस झालं। बघा मित्रांनो, तर याचा फॉर्म्युला कसा येईल, तर याचा बघा 10 डिग्री सेल्सिअससाठीचा फॉर्म्युला काय येईल, डेल्टा आर किती आहे 2 डिवायडेड बाय डेल्टा आर बघा 12 वजा 10 2 डिवायडेड बाय आधीचा जो रेजिस्टन्स सुरुवातीला किती होता 10 डिवायडेड बाय डेल्टा टी, टेम्परेचर डिफरन्स किती आहे 4, म्हणजे किती येईल 2 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 4 म्हणजे काय येईल 2/10 चौक 40 2/40 म्हणजेच काय येईल 1/20 म्हणजेच काय 0.05 पर डिग्री सेल्सिअस। 0.05 पर डिग्री सेल्सिअस एवढा हा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आला। कोणत्या टेम्परेचरसाठी, 20 डिग्रीसाठी आणि 10 ओम रेजिस्टन्ससाठी, कारण सुरुवातीचं टेम्परेचर आणि रेजिस्टन्स मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर असाच आपल्याला समजा आता काय म्हटलं आहे, इथं जो अल्फा आणि आर आहे हा इनिशियल व्हॅल्यूज ऑफ टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असं का लिहिलं आहे, कारण इथं माहिती पाहिजे आपण जे अल्फा काढत आहे हा अल्फा आहे हा प्रत्येक टेम्परेचरला वेगळा असतो। म्हणजे 0 डिग्रीला अल्फा काढला तर तो अल्फा 0 म्हणता येईल, 10 डिग्रीला काढला तर तो अल्फा 10, 20 डिग्रीला काढला अल्फा 20, म्हणजे हा एकाच मटेरियलसाठी वेगवेगळ्या टेम्परेचरला आपला अल्फा वेगवेगळा राहील मित्रांनो। त्या कंडक्टरचं किंवा त्या मटेरियलचं टेम्परेचर जितका असेल तो इथं लिहायचा। तुम्ही अल्फा समजा एखाद्या कंडक्टरचं टेम्परेचर समजा ॲटमॉस्फिरिक आहे आणि समजा 40 डिग्री आहे, त्यावेळेसचं तापमान 40 आहे आणि त्यावेळेस तुम्ही अल्फा काढला त्या कंडक्टरचा तर काय येईल अल्फा 40। मग टेम्परेचर वाढत गेलं थोडं 50वर गेलं तर त्यावेळेस काढला तर अल्फा 50, म्हणजे प्रत्येक टेम्परेचरला तुम्हाला टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स काढता येतो सेम मटेरियलचा रेजिस्टन्स वाढला की त्याचा त्यावेळेसचा अल्फा काढता येतो। तर त्यामुळं काय बघा आपल्याला अल्फा वेगवेगळे काढता येतील। समजा आपण 0 डिग्रीला अल्फा काढला, 0 डिग्रीला म्हणजे काय की 0 डिग्री आपण टेम्परेचरमध्ये एखादा कंडक्टरची टेस्ट केली आणि त्याचा रेजिस्टन्स चेक केला तर तो R0 म्हणतो। 0 डिग्रीला जो अल्फा काढेल आपण तो अल्फा 0 म्हणतो। त्यावेळी रेजिस्टर जो मटेरियल यूज करणार आहे आपण, रेजिस्टर म्हणजे तो कंडक्टर असो किंवा सेमीकंडक्टर किंवा इन्सुलेटर काही असो मटेरियल, त्याचा 0 डिग्रीला जो अल्फा आहे तो अल्फा 0 म्हणतात। 0 डिग्रीला जो रेजिस्टन्स आहे तो R0, आणि समजा काय केलं आपण 0 डिग्रीवरून तो वाढत गेला। आता इथं ग्राफमध्ये आपण बघू म्हणजे तुम्हाला लगेच समजेल मित्रांनो, कोणताही कंडक्टर जर आपण बघितलं तर तो 0 केल्विनना त्याचा रेजिस्टन्स 0 असतो। मित्रांनो ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे। कोणताही रेजिस्टन्स जर कोणतंही मटेरियल घ्या, तुम्ही कोणतंही मटेरियल घेतलं, आपण इथं आता शक्यतो कंडक्टर बघणार आहे,
कारण आपल्याला कंडक्टरमध्ये हा जास्त यूज होतो. कंडक्टर जर बघितला आपण तर कंडक्टरमध्ये मित्रांनो 0 केल्विन किंवा -273 डिग्री सेल्सिअसला एवढं तो रेजिस्टन्स किती असतो मटेरियलचा, R=0. हे आयडियल आहे. प्रॅक्टिकली कुठेतरी इथं कॉन्स्टंट येतो, प्रॅक्टिकली नाही पॉसिबल. -273 डिग्री सेल्सिअस मिळवणं एवढं सोपी गोष्ट नाही मित्रांनो. तर त्यामुळं आयडियली म्हणत आहे मी, आयडियली हा 0 असतो. जसं जसं ते मित्रांनो त्याचं टेम्परेचर वाढेल तसा हा याचा रेजिस्टन्स वाढत जातो. 0.001 0.002 3 समजा वाढत गेला आणि हा कसा वाढतो, लिनियरली वाढतो. कोणाचा, प्युअर मेटल बघत आहे आपण किंवा कंडक्टरचा बघत आहे. कंडक्टरचा असा वाढतो, बाकीच्यांचा कसा वाढतो आपण बघू. तर आपण कंडक्टरच्या बाबतीत शिकत आहे तर तो लिनियरली वाढत जाईल आणि इथे येईल 0 डिग्री टेम्परेचर असताना त्याचा रेजिस्टन्स हा R0 म्हणजे तो वाढत 0 डिग्रीला आला. परत वाढत गेला समजा तर T1 टेम्परेचरला इथं आला, त्याला आपण समजा RT1 नाव दिलं. परत वाढत गेला T2 टेम्परेचरला RT2 आला. परत वाढत इथं समजा तुम्ही अजून किती रीडिंग घेतले तर तो लिनियरलीच वाढत जाणार. तर हा कशाचा असतो टेम्परेचर कोएफिशियंट, कंडक्टरचा. तर मित्रांनो इथं बघा, आपल्याला मी तुम्हाला हे ग्राफ का सांगितला, कारण आपल्याला इथं उपयोगाला येणार आहे. तर आपल्याला बघायचं काय आहे, अल्फा म्हणजेच मी काय सांगितलं, रेजिस्टन्स जो वाढलेला आहे टेम्परेचर वाढल्यामुळं प्रति ओहम प्रति डिग्री सेल्सिअस. प्रति ओहम म्हणजे काय, प्रत्येक ओहम. मग आता प्रति ओहम म्हणजे डेल्टा आर कसा काढायचा बघा मित्रांनो. आपण आता α0 काढतोय समजा, α0. तर α0पासून काय करतोय, दोन आपल्याला घ्यावे लागतील. 0पासून T1 पर्यंत समजा गेलेला काढता येईल किंवा 0पासून T2 पर्यंत. तर 0पासून T1 पर्यंत गेलेला काढला, हे बघा 0पासून T1 फॉर टेम्परेचर 0 अँड T1 हे 2 टेम्परेचर घेतले. म्हणजे आपण 0ला एक रेजिस्टन्स चेक केला तो R0 आला आणि एक T1ला चेक केला RT1 आला. 2 कोणते तरी घ्यायचे, 3 नाही घ्यायचे मित्रांनो, 2 घ्यायचे. आपण 0 आणि T1 घेतला. तर बघा मित्रांनो इथं काय येईल, α0 काढत आहे आपण. इथला α0 काढत आहे तर ते पुढचं टेम्परेचर वजा मागचं टेम्परेचर जे इनिशियल आहे ते. मग पुढचं टेम्परेचर किती आहे, पुढचा रेजिस्टन्स किती आहे, RT1. T1 या टेम्परेचरला त्याचा रेजिस्टन्स किती आहे, RT1 मायनस 0 डिग्रीला त्याचा रेजिस्टन्स किती आहे, 0 डिग्रीला R0. तर काय करायचं मित्रांनो, RT1 मायनस R0 डिवायडेड बाय सुरुवातीचा रेजिस्टन्स किती होता, R0. कळालं मित्रांनो, डिवायडेड बाय टेम्परेचरमध्ये डेल्टा टी किती आहे बघा, T1 मायनस 0 म्हणजेच T1 मायनस 0. तर लक्षात घ्या मित्रांनो, चेंज इन रेजिस्टन्स पर इनिशियल रेजिस्टन्स पर डिग्री सेल्सिअस. चेंज इन रेजिस्टरवरती लिहायचा, पर इनिशियल रेजिस्टन्स पर डिग्री सेल्सिअस. हेच मी फक्त इथं लिहिले खाली, RT1 मायनस R0 डिवायडेड बाय हे आणि हे R0 आणि T1 मल्टिप्लाय होईल. मग हा झाला α0. समजा α0मध्ये 2 टेम्परेचर तुम्ही 0 आणि T2 घेतले तर यात काय होईल, डेल्टा टी फक्त बदलेल आणि हा डेल्टा आर बदलेल. बघा मित्रांनो, डेल्टा आर बदलला, डेल्टा टी पण बदलला, बाकी हेच राहील T2 मायनस 0. आणि समजा आपण इथलं पण काढू शकतो. आता α0 काढला आपण, α0 काढला त्यावेळेस हे टेम्परेचर घेतले आणि हे टेम्परेचर घेतले. सुरुवातीचं टेम्परेचरच अल्फाच्या खाली लिहायचं. आता समजा सुरुवातीचं टेम्परेचर आपण T1 घेतलं, आपल्याला 0 डिग्रीला किती होतं हे माहीत नाही. समजा एखादा कंडक्टर आहे माझ्याकडं, कॉपरचा कंडक्टर आहे, त्याचं इनिशियल टेम्परेचर समजा आता समजा मी ज्यावेळी टेस्ट करत आहे त्यावेळी समजा त्याचं टेम्परेचर 38 डिग्री सेल्सिअस आहे. ॲटमॉस्फेरिक काहीतरी कंडिशन आहे 38 डिग्री सेल्सिअस. मग इथं आपण काय करेल, 38 डिग्री सेल्सिअसचा मला रेजिस्टन्स चेक करता येईल. मी याच्या ओम मीटर किंवा काहीतरी यानं लावून त्याचा काय करेल, मल्टीमीटरनं त्याचा रेजिस्टन्स चेक करेल. मग तो रेजिस्टन्स आपल्याला मिळाला 38 डिग्रीला आणि 0 डिग्रीचा समजा त्यांनी दिलेला आहे. 0 डिग्री सेल्सिअसचा आपल्याला टेम्परेचर कोणता बघत आहे मी, T1 अँड T2 बघत आहे. तर T1 अँड T2 म्हणजे 38 डिग्रीला आपण काय केला, एक रेजिस्टन्स घेतला तो RT1 आणि परत आपण समजा 48 डिग्री सेल्सिअस एवढ्यापर्यंत गेला तो आणि त्यावेळेसचा रेजिस्टन्स घेतला. म्हणजे करंट पास केला आपण 48 डिग्री सेल्सिअसला समजा आपण रेजिस्टन्स चेक केला, तो 20 आला, इथं 10 आला. तर आपण काय करेल, 20 मायनस 10 डिवायडेड बाय 10 आणि ह्या दोघांमधला डिफरन्स. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे 3च फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. तुम्हाला α0 किंवा हे 2 जरी लक्षात ठेवले तरी बस झाले. एक α0 आणि एक αT1. तुम्ही फक्त 0लाच अल्फा काढू शकताय असं काही नाही, कोणत्याही टेम्परेचरला तुम्ही अल्फा काढू शकताय. तर मित्रांनो हे या आपल्याला प्रॉब्लेममध्ये लागणार आहे α0 आणि αT1. तर हे मित्रांनो तुम्ही रिवाईज परत करू शकताय थांबून. तर बघा मित्रांनो, ही जो ग्राफ काढला हा काय आहे, वाढत चालला आहे बरोबर. तर इथला जो डिफरन्स आहे तो पॉझिटिव्ह येईल. जर T1 मायनस T0 केला किंवा T1 मायनस R0 केला तर पॉझिटिव्ह येईल. पण काही वेळेस काय येतं आहे की टेम्परेचर जसं वाढेल तसा रेजिस्टन्स कमी होतो, म्हणजे ह्याचा ग्राफ खाली येतो, इथून ग्राफ तो खाली येतो. असं कोणाच्या बाबतीत होतं आहे तर सेमी कंडक्टर
आणि इन्सुलेटर यांचा आणि किंवा इलेक्ट्रोलाइट यांचा जो अल्फा आहे तो निगेटिव्ह येतो. पॉझिटिव्ह म्हणजे काय, वर गेला. निगेटिव्ह म्हणजे काही काही इन्सुलेटरचा असा येतो, इन्सुलेटर सेमीकंडक्टर किंवा इलेक्ट्रोलाइटचा खाली येतो, तर त्याला काय म्हणतात, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. आणि अलॉईज जे आहेत, अलॉईजमध्ये कोणते येतात, युरेका, मँगेनीन, कॉन्स्टंटन असे जे अलॉईज आहेत ज्याच्यात म्हणजे काय मेटलमध्ये दुसरा एखादा मेटल मिक्स केला तर त्याला आपण अलॉईज म्हणतो. तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की अलॉईजमध्ये जर आपण काय केलं, एखाद्या प्युअर मेटलमध्ये अजून त्याच्यापेक्षा चांगलं मेटल जरी मिक्स केलं, चांगल्या कमी रेजिस्टिव्हिटीचं किंवा चांगल्या कंडक्टिव्हिटीचं, तरी त्याचं काय होतं, रेजिस्टिव्हिटी वाढते. तर बघा मित्रांनो, त्यामुळे काय होते, व्हेरी स्मॉल पॉझिटिव्ह अल्फावर, म्हणजे त्यामुळे काय होते, निग्लिजिबल किंवा व्हेरी स्मॉल, म्हणजे काय, याचा जो स्लोप आहे म्हणजे इथून जो रेजिस्टन्स वाढत जाणार तो एकदम कमी कमी वाढणार. असा कंडक्टरचा कसा वाढतो मित्रांनो, फास्ट वाढतो. आणि जो कॉन्स्टंटन किंवा मँगेनीन किंवा युरेका आहे त्याचा बघा मित्रांनो एकदम कमी. म्हणजे याचा बघितला आपण तर इथं आणि इथं तुम्हाला काही डिफरन्स दिसणारच नाही, जवळपास तो कॉन्स्टंट राहायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, ही झाली आपली थिअरी. ही परत तुम्ही रिकॉल करा थोडंसं. हे प्रॉब्लेम म्हणजे मी सोप्या भाषेत खूप सांगितलं आहे. जर काही समजलं नसेल तर तुम्ही परत एकदा बघा, तुम्हाला नक्की समजेल, किंवा ही डायग्रॅमवर बघा, तुम्हाला नक्की समजेल. तर मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 86 पर्यंत आपण काल बघितलं होतं. 87ला आपण येऊन थांबलो होतो. तर 87वा क्वेश्चन बघा, फॉर द ग्राफ शोन इन द फिगर फाइंड द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. तर टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्सची आपण डेफिनेशन काय सांगितली, डेल्टा आर अपॉन आर इनिशियल रेजिस्टन्स डिवायडेड बाय डेल्टा टी. तर डेल्टा आर किती आहे बघा मित्रांनो इथं, तर डेल्टा आर इथं बघा मित्रांनो किती आहे, चेंज इन रेजिस्टन्स इथं किती आहे, हे 30 दाखवले, म्हणजे इथं 30 आहे. डेल्टा आर किती आहे, 60 मायनस 30 आहे. डिवायडेड बाय आर किती आहे, सुरुवातीचा रेजिस्टन्स 30 आहे, डिवायडेड बाय किती, डेल्टा आर बघा 30, सुरुवातीचा रेजिस्टन्स. डेल्टा टी किती आहे, 15, 1/15. 1/15 म्हणजे किती येईल, 0.015 क्वेश्चन नंबर 88, मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 बेस्ड ऑन टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. तर मित्रांनो बघा, ॲल्युमिनियम काय आहे, कंडक्टर आहे. मँगेनीन काय आहे, अलॉय आहे. आणि हा सेमी कंडक्टर आहे. तर बघा मित्रांनो, कंडक्टरसाठी मी काय सांगितलं होता, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, आणि सेमी कंडक्टरसाठी निगेटिव्ह, आणि अलॉयजसाठी निग्लिजिबल. कॉन्स्टंटन वगैरे मी सांगितले होते, मँगेनीन, कॉन्स्टंटन वगैरे, युरेका जे आहेत त्यांचा निग्लिजिबली स्मॉल किंवा एकदम कमी वाढतो हळूहळू. तर बघा मित्रांनो काय येईल, एचा क्यू. हे मी उत्तर सांगितले आहे, तुम्ही खाली जुळवून बघा. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 89 बघा, रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर व्हेन इट्स टेम्परेचर इन्क्रीज. तर काय म्हटलं आहे, रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टरसाठी टेम्परेचर वाढलं तर काय होईल, व्हेन इट्स रेजिस्टन्स काय होईल, वाढेल. कारण ते याचा मी सांगितलं होतं, कंडक्टरचा हे काय राहतो, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स पॉझिटिव्ह, त्यामुळे तो वाढतो. इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी रो इज, इथं रेजिस्टिव्हिटीचा क्वेश्चन विचारला आहे मित्रांनो, हाय फॉर कॉपर आणि अलॉय. कॉपरसाठी रेजिस्टिव्हिटी काय असली पाहिजे, कमी असते, आणि अलॉयसाठी जास्त असते. लो फॉर कॉपर, हाय फॉर अलॉय. क्वेश्चन नंबर 91, द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ ए गिवन कंडक्टर. टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे अल्फा विचारला आहे, कशासाठी, कंडक्टरसाठी बघा मित्रांनो, मी काय सांगितलं होतं, अल्फा 10, अल्फा 20, अल्फा 30. प्रत्येक टेम्परेचरला प्रत्येक कंडक्टरचा काय असतो, अल्फा वेगळा असतो. प्रत्येक टेम्परेचरला मित्रांनो कंडक्टर किंवा कोणत्याही मटेरियलचा अल्फा वेगळा असतो. त्यामुळे काय येईल, इज डिफरंट ॲट डिफरंट गिवन टेम्परेचर. प्रत्येक टेम्परेचरला अल्फा वेगळा असतो. द रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेशन इन जनरल डॅश डॅश विथ टेम्परेचर आहे. इन्सुलेशन म्हणजे इन्सुलेटरचा रेजिस्टन्स काय सांगितला होता मी, सेमीकंडक्टर इन्सुलेटर किंवा इलेक्ट्रोलाइटचा काय असतो, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, म्हणजे खाली जातो, म्हणजेच डिक्रीज होतो. तर उत्तर काय येईल, डिक्रीजेस. क्वेश्चन नंबर 93, प्युअर मेटल्स जनरली हॅव. तर प्युअर मेटल्स म्हणले यालाच कंडक्टर म्हणू शकतो. प्युअर मेटल्सचा काय असतो, कंडक्टिव्हिटी काय असते, कंडक्टरची कंडक्टिव्हिटी हाय असते, हाय कंडक्टिव्हिटी. आणि टेम्परेचर कोइफिशियंट मी काय सांगितलं होतं मित्रांनो, पॉझिटिव्ह असतो, आणि तो लो नसतो, लार्ज टेम्परेचर कोइफिशियंट. हे लक्षात ठेवा मित्रांनो, प्युअर मेटलसाठी लार्ज टेम्परेचर. आणि लो कोणाचा असतो, लो किंवा निग्लिजिबल कोणाचा असतो मित्रांनो, अलॉयचा. हे लक्षात ठेवा. लो टेम्परेचर कोइफिशियंटबद्दल कोणाला शंका असेल तर तो अलॉयचा असतो. कारण दोन्ही तुम्हाला वाटेल की सेम आहे, नाही आहे, लो आहे हा लार्ज आहे. लार्ज कोणाचा असतो तर प्युअर मेटल्स किंवा कंडक्टरचा असतो. आणि निग्लिजिबली स्मॉल किंवा स्मॉल पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट कोणाचा असतो तर अलॉयचा असतो. डिटरमाइन द मॅक्झिमम व्होल्टेज अँड करंट रेटिंग फॉर रेजिस्टर. आता हा रेजिस्टरचा क्वेश्चन आला आहे, त्यांनी दिलं आहे.
2.5 किलो आहे. रेजिस्टरचा स्किप करू, नंतर करू आपण. क्वेश्चन नंबर 95. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ ए रेजिस्टर ॲट 40 डिग्री सेल्सिअस. बघा मित्रांनो, डिटरमाइन क्वेश्चन बघा, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ ए रेजिस्टर ॲट 40 डिग्री म्हणले. RT1 इज इक्वल टू समजा 40. त्याच्यानंतर रेजिस्टर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम ॲट 0, म्हणजे R ॲट 0 इज इक्वल टू 10 ओहम अँड द टेम्परेचर कोएफिशियंट ॲट 0. ॲट 0 म्हटलं तर 0.04 पर डिग्री सेल्सिअस. तर काढायचं काय आहे मित्रांनो, डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर ॲट 40. इथं R40 पाहिजे. R40 इज इक्वल टू काढायला सांगितले. R40 इज इक्वल टू डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर ॲट 40. मग R मी काय सांगितलं होतं मित्रांनो, अल्फा झिरोची डेफिनेशन जी आहे, अल्फा झिरो इज इक्वल टू डेल्टा R अपॉन R डिवायडेड बाय पर डिग्री सेल्सिअस म्हणजे डेल्टा T. डेल्टा R किती आहे बघा, डेल्टा R आपल्याला R40 मायनस R0, तर काय लिहाल तुम्ही, R40 मायनस 10 डिवायडेड बाय काय येईल, R0 10 डिवायडेड बाय डेल्टा T. डेल्टा T किती आहे, 40 डिग्रीपासून 0 डिग्री म्हटले, तर डेल्टा T किती येईल 40, म्हणजे पहिला 0पासून ते 40पर्यंत गेले. तर उत्तर काय येईल बघा, अल्फा 0 इज इक्वल टू, अल्फा 0 दिलेला आहे का 0.04. अल्फा 0 इज इक्वल टू R40 मायनस 10. बघा मित्रांनो, R40 मायनस 10 डिवायडेड बाय 400. हे 40 आणि हे मल्टिप्लाय होईल. 400 इकडे गेल्यावर काय होईल मित्रांनो बघा, 400 इकडे गेल्यावर 4 चोक 16, 1600 आणि 2 पॉईंट दिले, 16 येईल इज इक्वल टू R40 मायनस 10. तर R40 इज इक्वल टू 16 प्लस 10 26. मित्रांनो हे परत एकदा तुम्ही बघा, इथं थोडंसं कॅल्क्युलेशनला जागा कमी असल्यामुळे मला बरोबर आलेलं नाही हँडरायटिंग, तर उत्तर 26 आहे. क्वेश्चन नंबर 96 बघा, डिटरमाइन द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ ए रेजिस्टर ॲट 0. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ॲट 0 म्हणजे अल्फा 0 डिटरमाइन करायला सांगितलं. व्हेन द रेजिस्टर हॅज रेजिस्टन्स ऑफ 20 ओहम ॲट 0, रेजिस्टन्स ॲट 0 म्हणजे R0 किती दिला आहे 20 ओहम, आणि 60 डिग्रीला किती दिला आहे 40 ओहम. 60 डिग्रीला R60 इज इक्वल टू 40 ओहम. तर काय करायला सांगितले, अल्फा 0 बघा, आणि डेल्टा टी बघा किती आला आहे, डेल्टा टी लागणार आहे आपल्याला 60 आणि 0, दोन टेम्परेचर दिले आहेत आपल्याला 60 आणि 0. तर 60 मायनस 0 इज इक्वल टू 60. 60 मायनस 0. तर आपल्याला अल्फा 0चा फॉर्म्युला माहीत आहे मित्रांनो, सोपा आहे, डेल्टा R अपॉन R डिवायडेड बाय डेल्टा टी. ओके, पुस्तकात तुम्हाला थोडा कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युले मिळतील ज्याची डेफिनेशन आपल्याला काही लागणार नाही, तर तुम्ही हा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर तुम्हाला डेफिनेशनवरूनही हा आलेला आहे, त्याच्यामुळे हा विसरणार नाही तुमचा कधी. डेल्टा R बघा, डेल्टा R किती आहे 40 वजा 20, 40 वजा 20 डिवायडेड बाय सुरुवातीचं टेम्परेचर बघायचं मित्रांनो, सुरुवातीचं रेजिस्टन्स 20 डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा टी किती आहे 60. तर बघा आता मित्रांनो, 40 वजा 20 20, 20 भागिले 20 1/60. 1/60 म्हणजे काय करायला लागेल, याला समजा 2 शून्य वाढवले आणि इथं 10⁻² लिहिलं तर कॅल्क्युलेशन सोपं होईल. तर बघा 6 1 6.4 उरले, 6 36 6 36 आणि हे मल्टिप्लाय बाय 10⁻² म्हणजेच काय येईल 0.0166 इज इक्वल टू 0.017. हे मित्रांनो बघून घ्या तुम्ही, कॅल्क्युलेशन सिंपल करण्यासाठी मी इकडे 10⁻² केले आणि 2 शून्य वाढवले, तर हे येईल आन्सर. क्वेश्चन नंबर 97. ॲट 20 डिग्री सेल्सिअस ॲल्युमिनियम वायर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 30. किती डिग्रीला 20 डिग्रीला रेजिस्टन्स 30 आहे. द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स किती डिग्रीला असेल, हा इथं दिलं आहे का, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज 0.00305. ॲट किती डिग्रीला आहे ते दिलं आहे का, मग नाही दिलं तर मग आधीचंच घ्यायचं, म्हणजे 20 आहे असं समजायचं. 20ला इज इक्वल टू 0.00305. ज्यावेळेस अल्फा देतात त्यावेळी टेम्परेचर द्यायला पाहिजे, आता इथं दिलेलं नाही म्हणून आपण हे घेतलं. व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट रेजिस्टन्स ऑफ द वायर ॲट 30 डिग्री. ॲट 30 डिग्री बघा मित्रांनो, आता परत अल्फा 20चा फॉर्म्युला वापरला आपण आणि इथं 30 दिले, तर अल्फा 20 R डेल्टा R अपॉन डेल्टा टी. डेल्टा R बघा किती आहे मित्रांनो, रेजिस्टन्समध्ये किती डिफरन्स झाला, R30 मायनस R20 30 एवढा डिफरन्स आहे. सुरुवातीचं रेजिस्टन्स किती होता 20 डिग्रीला, R20 30 आणि डिफरन्स किती झाला टेम्परेचरमध्ये, वाढलं कितीवरून 20 वरून 30 वर गेलं टेम्परेचर, म्हणजे 10चा डिफरन्स. तर बघा मित्रांनो R30
अल्फा 20 दिला आहे का? हां 0.00305 आणि हे R30 - 30 R30 - 30 डिवायडेड बाय हे 30 × 10 300. तर हे 300 इकडे मल्टिप्लाय होईल. तर 305 × 3 करा 915 आणि 915वर डबल शून्य आल्या. हे गुणिले केलं मित्रांनो, डायरेक्ट केलं मी. आणि किती दशांश चिन्ह आहेत? 1 2 3 4 5 1 2 3 4 5. 0. हा गुणाकार दोघांचा जर तुम्ही करून बघितला मित्रांनो 0.915 येईल. इज इक्वल टू R30 - 30. हे 30 इकडे ॲड होईल. R30 इज इक्वल टू 30 इकडे ॲड होईल मित्रांनो. 30.915 30.91500. हा झाला रेजिस्टन्स. तर कुठं उत्तर आहे बघा, 30.91 म्हणजे 31. तर मित्रांनो बघा, आता क्वेश्चन संपलेले आहे तिथं. तर मित्रांनो हे झाले आपलं टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स हा टॉपिक. मित्रांनो थोडी थिअरी तुम्हाला थोडीशी डिफिकल्ट वाटत असेल तर परत एकदा चेक करा. बुकमध्ये बघितलं तर तुम्हाला अजून डिफिकल्ट वाटेल. मित्रांनो थिअरी परत एकदा रिपीट करा, तुम्हाला नक्की समजेल. आणि व्हिडिओला तुम्ही जे लाईक करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना पोहोचला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ. धन्यवाद.